लाडकी बहीण योजनेचा पैसा आणला कोठून असा प्रश्न काँग्रेस नेते आम्हाला विचारतात, परंतु या निवडणुकीला सामोरं ठेवून त्यांनी 3,000ची घोषणा केली आहे। मात्र हा पैसा ते कोठून आणणार असा प्रश्न त्यांना विचारायची गरज आहे। अशाच घोषणा त्यांनी कर्नाटक आणि हिमाचलमध्ये केल्यात। सत्ता आल्यानंतर मात्र त्यांनी काढता पाय घेतलाय। काँग्रेसला महाविकास आघाडीला केवळ जनतेला मतांसाठी भुलवायचा आहे असा आरोप माजी शिक्षण मंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केलाय। ते सांगलीत महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। सांगलीत ही महायुतीला खूपच भरीव यश मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय। योजनामध्ये इतका पैसा तुम्ही खर्च करताय तर पैसा आणणार कुठून असा प्रश्न काँग्रेस नेते आम्हाला विचारायचे। आता त्यांनी 1500 आम्ही देत होतो, आम्ही 2100 म्हटले, त्यांनी 3000ची घोषणा केली। आता हे पैसे कुठून येणार हा प्रश्न त्यांना कोणीतरी विचारला पाहिजे। पण त्यांना माहिती आहे की अशाच घोषणा त्यांनी कर्नाटकात केल्या, अशाच घोषणा त्यांनी हिमाचल प्रदेशात केल्या आणि सरकार आल्यानंतर महिनाभरात त्यातून त्यांनी पाय काढला, पडता पाय घेतला। त्यामुळे काँग्रेसला महाविकास आघाडीला केवळ जनतेला मतांसाठी भुलवायचं आहे, प्रत्यक्ष काही करायचं नाही हे त्यांनी कर्नाटक, हिमाचल प्रदेश वगैरे निवडणुकांमध्ये दाखवून दिलं। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता एक शेवटचे काही दिवस राहिले, एक 8-10 दिवसच आहे। दिवाळीच्या आधी जे महाराष्ट्रातलं निवडणुकीतलं वातावरण होतं आणि आता दिवाळीच्या नंतर गेल्या काही दिवसात झालेलं वातावरण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि आरपीआय या महायुतीला खूप स्पष्ट बहुमत मिळेल असं चित्र जनमानसात फिरताना दिसतं। काही सर्वेक्षण अहवाल जे आले काल तेही त्या दिशेने आहे। आज मी जर सांगली, मिरज या विधानसभांमधला दौरा घेतला, आढावा घेतला, सांगलीत सुद्धा महायुतीला खूपच भरीव यश मिळेल असं चित्र इथे अनुभवायला आज मिळालं।